डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली। ऐतिहासिक बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती। यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या एक वही एक पेन आणि एक पुस्तक या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कसबा बावडा इथेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज 128व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। ऐतिहासिक बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केलं। पहाटेपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिकांनी गर्दी केली होती। कसबा बावडा, मातंग वसाहत, आंबेडकर नगर, लाईन बाजार या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी झाली। संयुक्त आंबेडकर नगर इथल्या इंडियन ग्रुपनं शाहू जन्मस्थळ इथून भीमज्योत वाजत गाजत आणली। भगवा चौक चौगुले गल्ली मार्गे ही ज्योत आंबेडकर नगर इथं आणण्यात आली। त्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी नगरसेवक डॉक्टर संदीप नेसदार, मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण लाड, संचालक सुधाकर कसबेकर, संजय भराळे, विजय बेडेकर, निशिकांत कांबळे, संदीप सावकार, शिवाजी कांबळे, महेश कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं सांगितलं। डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वांनी करावं असं आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केलं। आणि पुढच्या काळामध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो कान मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो घेऊन जाण्याचं काम आपल्याला करावं लागेल। महिलांना पुढे आणावं लागेल, तरुण मनांना प्रोत्साहन करावं लागेल, ज्येष्ठांनी आशीर्वाद देऊन तरुणांना पुढे करून तरुणांची एक नवीन फौज चांगल्या विचारानं, चांगल्या ध्येयानं डॉक्टर साहेबांचा विचार समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात तुम्ही आम्ही सर्वांनी करावं। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही, एक पेन आणि एक पुस्तक देण्याचं आवाहन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांनी केलं होतं। या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या अभियानात आम्हाला जे काही वह्या, पेन, पुस्तकं जमा होतील ते आम्ही आजरा, चंदगड, गडिंग्लज, गगनबावडा व शाहूवाडीतल्या दुर्गम भागातील वाड्या वस्त्यावरती संकलित करणार आहोत। 4 दिवस झाले या अभियानाला कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। शिंगणापूर रोडवरील दत्तनगर इथंही श्रीमंत मालोजीराजे मित्रमंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी देशाच्या आणि एकूणच सार्वजनिक जीवनात डॉक्टर आंबेडकरांचं योगदान मोठं असल्याचं सांगितलं। सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष शहाजी पाटील यांनी आमदार सतेज पाटील, नगरसेवक राहुल माने यांचं स्वागत केलं। यावेळी GM कदम, नथुराम नलावडे, गणेश सूर्यवंशी, सरदार चौगले, BR पाटील, शरद पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंजीमाळ इथं परिसरातल्या मंडळांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्यामुळे आजही त्यांच्या कार्याचा आपल्याला भारतीय नागरिक म्हणून अभिमान असला पाहिजे असं सांगितलं। याप्रसंगी उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेविका जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, दुर्वास कदम यांच्यासह मान्यवर तसेच मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिद्धार्थनगर परिसरात निळ्या गुढ्या उभारण्यात आल्या होत्या। सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आमदार सतेज पाटील यांनी अभिवादन केलं। मधुरिमा राजे छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीत सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयायांनी डोक्यावर निळे फेटे परिधान केले होते। लहान मुलांचं लेझिम पथक हे या मिरवणुकीतलं खास आकर्षण ठरलं। या पथकामध्ये आमदार सतेज पाटील यांनीही लहान मुलांबरोबर लेझिमचा फेर धरला।
डॉक्टर आंबेडकरांचा जयघोष करत ही मिरवणूक दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, शनिवार पेठ, बुधवार पेठ मार्गे सिद्धार्थनगर इथं येऊन मिरवणुकीची सांगता झाली। मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता।